Hello friends, I am Mr. Ravindra Bhalirao and I welcome you to my channel, that is English for Learners. Dear students, let's continue bridge course activities of year 2023-24. In today's video we shall discuss day 9's bridge course activity of standard 10 and the topic is No New Construction Through Reading. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी खूप इम्पॉर्टंट असणार आहे, कारण या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करतोय डे 9च्या ब्रिज कोर्स ॲक्टिव्हिटीजबद्दल. आणि आजचा टॉपिक आहे नो न्यू कन्स्ट्रक्शन थ्रू रीडिंग. जे वाचनाच्या माध्यमातून जे आपण इंग्लिश रीडिंग करणार आहोत त्याच्यामध्ये जे व्हेरियस म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे सेंटेन्सेस येतात ते कशा प्रकारचे असतात हे आपण समजणार आहोत. ठीक आहे, तर हा व्हिडिओ त्यासाठी तुम्हाला स्टार्ट टू एंडपर्यंत बघावा लागणार आहे. चला तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया. ऑल राईट, नो न्यू कन्स्ट्रक्शन थ्रू रीडिंग. रीडिंगच्या माध्यमातून वाक्यांची कन्स्ट्रक्शन म्हणजे रचना जाणून घेऊया. लर्निंग आउटकम. आजच्या टॉपिकमधून विद्यार्थी काय शिकणार आहेत ते म्हणजे अंडरस्टँड. त्यांना समजणार आहे. काय समजणार आहे? न्यू कन्स्ट्रक्शन थ्रू रीडिंग. एखादं इंग्लिश पॅरेग्राफ असेल, स्टोरी असेल, ते रीड केल्यानंतर त्याच्यामध्ये वाक्यांची कशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे कन्स्ट्रक्शन असतात. कन्स्ट्रक्शन म्हणजे काय? सिम्पल सेंटेन्स, कंपाऊंड सेंटेन्स, कॉम्प्लेक्स सेंटेन्स किंवा सेंटेन्सचे अनेक प्रकार आहेत. सिम्पल सेंटेन्स, देन आपण निगेटिव्ह सेंटेन्स, अफर्मेटिव्ह सेंटेन्स, या प्रकारचे जी वाक्याची वेगवेगळे कन्स्ट्रक्शन्स किंवा रचना असतात ही आपण याच्यामधून जाणून घेणार आहोत. ठीक आहे, लर्निंग ॲक्टिव्हिटी किंवा एक्सपिरियन्स बघूया. आता तुम्हाला पॅरेग्राफ दिलेला आहे तो आपण शिकूया. रीड द फॉलोइंग पॅसेज केअरफुली अँड डू द डिरेक्टेड. म्हणजे खालील पॅरेग्राफ काळजीपूर्वक वाचा आणि सांगितल्याप्रमाणे त्याच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत ते सोडवा. आपण पॅरेग्राफ बघूया. लॉंग लॉंग ॲगो इन अ बिग फॉरेस्ट. फार वर्षापूर्वी एका जंगलामध्ये देर वेर मेनी ट्रीज. त्या जंगलामध्ये खूप सारी झाडी होती. अमॉंग द क्लस्टर ऑफ ट्रीज. त्या झाडांच्या म्हणजे दाट झाडांमध्ये, क्लस्टर म्हणजे ते दाट झाडी अर्थाने घ्या, अमॉंग म्हणजे त्याच्यामध्ये, देर वॉज अ व्हेरी टॉल पाईन ट्री. खूप सारी झाडी, दाट झाडी होती आणि त्या सर्व झाडांमधून एक उंच असं पाईन नावाचं वृक्ष होतं. त्याची उंची इतर झाडांच्या तुलनेमध्ये अतिशय जास्त होती. ओके, इट वॉज सो टॉल. ते खूपच उंच होते. अँड दॅट इट कुड टॉक टू स्टार्स इन द स्काय. जणू काय एवढी उंच असल्यामुळे तो आकाशातील ताऱ्यांबरोबर बोलतो की काय असं जाणवत होतं. म्हणजे इथे त्याची उंची जास्त होते हे दाखवून द्यायचं आहे. इट कुड इझिली लुक ओव्हर द हेड्स ऑफ द अदर ट्रीज. त्याच्याबरोबर जे इतर झाडं होते त्या जंगलामधील ते कमी उंचीचे होते आणि त्यांची हेड्स, त्यांची डोकं तो सहजपणे त्यांना बघू शकत होता. ठीक आहे. वन डे, एक दिवस काय झालं, लेट इन द इव्हिनिंग, संध्याकाळी उशिरा, द पाईन ट्री सॉ अ रॅग्ड स्किनी गर्ल अप्रोचिंग हिम. त्या पाईन वृक्षाने बघितलं की एक मुलगी, छोटीशी मुलगी आहे, तिचे कपडे फाटलेले आहे. रॅग्ड, स्किनी अशी हडकुळे, सडपातळ आहे. अप्रोचिंग हिम, त्याच्या जवळजवळ येत होती. अप्रोचिंग मीन्स टू गो नियरर. इट कुड सी हर ओनली बिकॉज ऑफ इट्स हाईट. त्याची उंची जास्त असल्यामुळे तोच एकमेव त्या मुलीला बघू शकत होता, ती जी की त्याच्याकडे येत होती. द लिटल गर्ल वॉज इन टीयर्स. ती छोटी मुलगी रडत होती, एकटीच होती. द पाईन ट्री बेंट ॲज मच ॲज इट कुड अँड आस्क हर. त्या पाईन ट्री, तो पाईन वृक्ष खाली झुकला, बेंट अँड आस्क इट. जेवढं शक्य होईल त्यांनी खाली वाकून त्या मुलीला विचारलं. ओके, काय विचारतो? व्हॉट इज द मॅटर. अरे बाळा काय झालं? वाय आर यू क्राईंग. बघा वाक्य, कन्स्ट्रक्शन ऑफ सेंटेन्स, क्वेश्चन टाईप सेंटेन्स आहे. तू का रडत आहेस? द लिटल गर्ल स्टील सॉबिंग रिप्लाइड. तरी पण ती सॉबिंग करीत होती, मुंडके देऊन रडत होती आणि तिने रिप्लाइड दिला, आय वॉज गॅदरिंग फ्लॉवर्स फॉर गार्लँड फॉर गॉडेस दुर्गा. दुर्गेपूजेसाठी मी गॉडेस देवता जी दुर्गा आहे तिच्यासाठी मी ह्या जंगलामध्ये फुलं जमा करीत होते. whom I believe would help my parents to overcome their poverty. कारण माझे पेरेंट्स, आम्ही खूप गरीब आहोत आणि या फुलांमधून त्यांना देऊन, फुलं विकून आम्हाला आमच्या पॉवर्टी, गरिबीवरती मात करता येईल, म्हणजे काही पैसे मिळतील यासाठी. अँड आय हॅव लॉस्ट माय वे. परंतु जंगलातून बाहेर जाण्यासाठी मी माझा रस्ता हरवलेले आहे. मला माझा रस्ता मिळत नाही, अंधार पडलेला आहे. द पाईन ट्री सेड टू द लिटल गर्ल. तेव्हा ते पाईन वृक्ष त्या छोट्या मुलीला म्हणाला, काय बोलतो? इट इज लेट इन द इव्हिनिंग. हे बाळा बघ, आता खूप उशीर झालेला आहे, संध्याकाळ झाली, तर रात्र होते. इट विल नॉट बी पॉसिबल फॉर यू टू रिटर्न टू युअर हाऊस. आता तुला शक्य नाही आहे
कारण या जंगलामधून तुला अंधारातून रस्ता दिसणार नाही आहे. इट इज नॉट पॉसिबल टू रिटर्न युअर हाऊस. तुझ्या घरी परत जाऊ शकणार नाहीस. म्हणून विच इज ॲट द अदर एंड ऑफ द फॉरेस्ट. तुझं जे गाव आहे छोटं ते फॉरेस्टच्या दुसऱ्या टोकाला आहे आणि त्या फॉरेस्टमधून तू जाऊ शकत नाही आहेस. स्लीप फॉर द नाईट ॲट दिस प्लेस. तू या ठिकाणी आज रात्री झोप. द पाईन ट्री पॉइंटेड आउट अँड ओपन केव प्लेस अंडर इट. पाईन ट्रीने इशारा केला, दाखवलं की त्या ट्रीच्या खाली एक ओपन केव, एक असं गुफेसारखी जागा होती, थोडासा निवारा होता, तिकडे पॉईंट केलं म्हणजे दर्शविले. अँड द लिटल गर्ल वॉज फ्रायटन ऑफ वाईल्ड ॲनिमल्स. त्या जंगली प्राण्यांना ती घाबरलेली होती आणि त्या केवमध्ये जाऊन ती बसली, जे की त्या पाईन ट्रीने सांगितलेलं होतं. द गर्ल क्विकली क्रेप्ट इन टू द केव लाईक प्लेस. ती गुफेसारखी जी जागा होती ती क्रिप्ट म्हणजे खाली असे सरपटत त्या आतमध्ये जाऊन स्वतःला लपवून घेतलं. ते गुपचूप लपवून बसली, कारण जंगली प्राण्यापासून स्वतःचं रक्षण करण्यासाठी. द पाईन ट्री वॉज हॅपी. पाईन ट्रीला आनंद झाला की ती सुरक्षित आहे. अँड प्लीज विथ इट सेल्फ ही स्टूड लाईक ए सोल्जर गार्डिंग द प्लेस. तो असा उभा होता जर ते पाईन वृक्ष जणू काय त्या मुलीचं गार्डनिंग रक्षण करतासारखा तो त्या गुफेच्या बाहेर तो उभा होता, असे ते वर्णन केलेलं आहे. The little girl woke up in the morning and was amazed to see the pine tree standing guarding outside the cave. जेव्हा सकाळी मॉर्निंग झाली आणि ती लिटल गर्ल, छोटीशी मुलगी, ती जाग आली आणि तिने जागेतून बाहेर बघितलं तर तो पाईन वृक्ष जणू काय एखाद्या गार्डसारखा तिथे उभा होता. म्हणजे ॲक्च्युअली ते झाड तिथे होतंच. ठीक आहे. देन हर गेज ट्रॅव्हल टू द हीप ऑफ फ्लॉवर्स दॅट शी हॅड गॅदर्ड द प्रिव्हियस नाईट. त्या रात्री तिने जे एक दिवस रात्रीच्या अगोदर तिने जे गॅदर्ड केलेली फुलं होती, जमा केलेली मुलं, तिने बघितले की ती फुलं तिथे अस्तव्यस्त पसरलेली आहेत. ओके. स्टँडिंग आउटसाइड गॅदर्ड द प्रिव्हियस नाईट. द फ्लावर्स ले विथरिंग ऑफ द ग्राउंड. तिने पाहिले की ती फुलं रात्री झाल्यामुळे 24 तास झाले, ते 12 तासामुळे ती फुलं विथर्ड झाली, म्हणजे पूर्ण सुकून गेलेली होती आणि ती अस्तव्यस्त पसरलेली होती. द पाईन ट्री अंडरस्टूड व्हॉट वॉज गोईंग ऑन इन द गर्ल्स माइंड. पाईन वृक्षाने बघितलं की त्या मुलगी दुःखी झालेली आहे, तिने जमा केलेली फुलं सुकून गेलेली आहेत, तिच्या मनामध्ये काय दुःख आहे त्या पाईन वृक्षाने जाणलं, त्याला समजलं. अँड इट व्रॅप इट्स ब्रँचेस अराउंड द नियर बाय फ्लावर्स ट्री अँड शूक देम जंटली. मग पाईन वृक्षने आजूबाजूची फुलांची झाडं होते त्यांच्या ब्रँचेसला शूक हलवलं आणि त्या फुलांची झाडं होती ते हल्ल्यामुळे त्यांची फुलं खाली सर्व फुलांचा सडा खाली पडला. जंटली द लिटल गर्ल्स आईज ब्राईटन. आणि मग त्या मुलीला ब्राईटन, तिच्या डोळ्यामध्ये चमक आली, तिला खुशी झाली की फुलं खाली पडलेली आहेत पाईन वृक्षामुळे. आणि बट अ ग्रेट सरप्राईज अवेटेड हर. पण तिच्यासाठी आणखीन एक आश्चर्याची गोष्ट पुढे येणार होती आणि ती म्हणजे द पाईन ट्री ब्रॉट आउट अ बॅग फुल ऑफ गोल्ड कॉइन्स विच हॅड बीन लाईंग फॉर इयर्स इन द होल इन इट्स ट्रंक. त्या पाईन वृक्षाने त्या मुलीला त्याच्या खोडामध्ये गोल्ड कॉइन्स, जे खूप वर्षापासून तिथे साठवून ठेवलेले होते, कोणीतरी ठेवलेले असतील, आणि ते गोल्ड कॉइन्सचा ट्रंक त्याने ते गोल्ड कॉइन्स सर्व त्या मुलीला देऊ केले. दॅट वॉज द सरप्राईज. म्हणजे फुलं तर दिली आजूबाजूची, तर गोल्ड कॉइन्ससुद्धा दिले. ते सोन्याची नाणं तिला दिली. अँड गेव इट टू द गर्ल. द लिटल गर्ल वॉज सरप्राईज्ड अँड सेड. तिला खूप आश्चर्य वाटलं आणि ती म्हणाली, ओ व्हॉट ए वंडरफुल गिफ्ट इट इज. किती सुंदर गिफ्ट आहे माझ्यासाठी. गोल्ड ट्रंक ऑफ गोल्ड कॉइन्स पूर्णतेने दिलेले आहेत. सो दिस इज अ इमॅजिनेटिव्ह बट अ मॉरल स्टोरी आपण इथे बघितली. आणि इथे आपण शिकतोय की त्या स्टोरीमध्ये किंवा पॅसेजमध्ये कन्स्ट्रक्शन्स ऑफ सेंटेन्स हे एक ग्रॅमॅटिकल भाग आहे, त्याच्यावरती काही क्वेश्चन आहेत ते आपण आता सॉल्व करणार. आता आपल्याला ॲक्टिव्हिटी सॉल्व करायचे आहेत. अंडरलाईन द इंटरगेटिव्ह सेंटेन्स. म्हणजे या पॅरेग्राफमध्ये प्रश्नार्थक वाक्य कोणकोणते आले ते अंडरलाईन करून तुम्ही सेपरेट लिहू शकता. ठीक आहे. पुढे मी आन्सर देणार आहे, तो पण फक्त आपण जे लाईन्स सेंटेन्स दिले त्याचा मिनिंग बघूया. नेक्स्ट काय करायचं आहे आपल्याला, फाइंड अँड राईट द मेन क्लॉज अँड सबऑर्डिनेट क्लॉज. त्या पॅरेग्राफमध्ये मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज याच्यावरती मी सेपरेट व्हिडिओ बनवलेले आहे. मेन क्लॉज कसे असतात, सबऑर्डिनेट क्लॉज कोणते आहेत, त्याच्यावरती तो व्हिडिओ मी चेकलिस्ट आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देईल, तिथे जाऊन बघा. ते त्याला अंडरलाईन करून वेगळे करायचे आहेत वाक्य. आयडेंटिफाय द सेंटेन्सेस इन द सिम्पल पास्ट टेन्स. या पॅरेग्राफमधून सिम्पल पास्ट टेन्सची वाक्य वेगळी काढायची आहेत. जे की एकूण 12 टेन्सेस आहेत, त्याच्यापैकी सिम्पल पास्ट टेन्सची सेंटेन्सेस आपल्याला वेगळे काढायचे आहेत. फाइंड अँड राईट इन्फिनिटिव्ह. इन्फिनिटिव्ह म्हणजे काय, इन्फिनिटिव्हची वाक्य कोणकोणती आले ती वेगळी काढा. जसं टू प्लस मेन ऑफ, आय हॅव टू गो टू द स्कूल. टू गो
या प्रकारची. फाइंड अँड राईट द एक्सक्लेमेटिव्ह सेंटेन्स, उद्गारवाचक वाक्य. हे वाक्यांचा प्रकार आहे. उद्गाराचे वाक्य कोणते ते लिहा. अंडरलाईन द फायनाईट वर्ब, फायनाईट वर्ब कोणते आहेत ते लिहायचे आहेत. फाइंड आउट द फॉलोइंग सेंटेन्स, फॉलोइंग सिम्पल सेंटेन्सेस कोणते आहेत, कंपाऊंड सेंटेन्स, कॉम्प्लेक्स सेंटेन्स. याच्यावरती देखील मी सेपरेट व्हिडिओ बनवतो. सिम्पल सेंटेन्स कशाला म्हणतात, कंपाऊंड सेंटेन्समध्ये काय असतं हे वेगवेगळं ह्याच्यामधून ह्या पॅरेग्राफमधून काढत. हे दॅट इज कॉल्ड द टू अंडरस्टँड ऑर टू नो द कन्स्ट्रक्शन्स ऑफ सेंटेन्सेस. आपण याचे आन्सर बघूया. राईट, इंटरोगेटिव्ह सेंटेन्स प्रश्नार्थक वाक्य, व्हॉट इज द मॅटर, वाय आर यू क्राईंग, ही वाक्य गेलेली आहेत. फाइंड अँड राईट मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज. मेन क्लॉज म्हणजे ज्याच्यामध्ये सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट असतो आणि सबऑर्डिनेट क्लॉज जे की दोन किंवा दोनपेक्षा जास्त वाक्य जॉईन केले असतं, ज्या प्रकारे ते बघू शकता. इट वॉज सो टॉल, तो खूपच उंच होता. हा मेन क्लॉज आला म्हणजे मुख्य वाक्य. आणि सबऑर्डिनेट क्लॉज त्याच्या मुख्य वाक्यावरती डिपेंड असतं. हे ते एक्सप्लेन करणं शक्य होणार नाही, पण तुम्ही त्याची व्हिडिओ मी बनवलेले ते बघू शकता. दॅटपासून जे उपवाक्य जोडलेलं आहे दॅट इज अ सबऑर्डिनेट क्लॉज आणि हे आहे ते मेन क्लॉज. इट कुड सी हर ओनली, बिकॉज पासून ते हे आहे सबऑर्डिनेट क्लॉज आणि हे आहे मेन क्लॉज. देन हर गेज, बिकॉज दॅट शी, ॲज, इफ, अनलेस, व्हॉट, हू, वेन हे शब्द जोडून जी वाक्य बनवली जातात उपवाक्य दॅट इज सबऑर्डिनेट क्लॉज असं. इथे दॅटपासून पुढचं जे आहे ते सबऑर्डिनेट क्लॉज. या वाक्यामध्ये द पाईन ट्री ब्रॉट आउट अ बॅग फुल ऑफ गोल्ड कॉईन्स विच हॅड, विच पासून जे पुढे आहे ते सबऑर्डिनेट क्लॉज आणि त्यात राहिलेला भाग अगोदरचा मेन क्लॉज. अशा प्रकारे मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज आपण वेगळी काढू शकतो. आयडेंटिफाय द सेंटेन्स इन द सिम्पल पास्ट. सिम्पल पास्ट टेन्सचे सिम्पल पास्टचा फॉर्म्युला काय, सब्जेक्ट आय, जसं आय गो मी जातो, सिम्पल प्रेझेंट. आय वेंट म्हणजे गोचा डायरेक्ट वेंट, सब्जेक्ट नंतर डायरेक्ट पास्टमधलं वर्ब सिम्पल पास्ट. द गर्ल वोकअप, वेकअपचं पास्ट टेन्स वोकअप सिम्पल पास्ट. द पाईन ट्री ब्रॉट, ब्रिंगचा पास्ट टेन्स ब्रॉट, आणले. सो या प्रकारे सिम्पल पास्ट टेन्स. इन्फिनिटिव्ह टू प्लस वर्ब, टू रन, टू ओव्हरकम, टू गॅदर, टू स्लीप, टू सी, टू लाय, टू शेक, टू गिव्ह, दीज आर द इन्फिनिटिव्ह. फाइंड अँड राईट एक्सक्लेमेटिव्ह सेंटेन्स. हे काय, ओ व्हॉट ए वंडरफुल गिफ्ट इट इज, शेवटी उद्गाराचे वाक्य चिन्ह दिलेलं असतं ते एक्सक्लेमेटिव्ह सेंटेन्स. अंडरलाईन द फायनाईट वर्ब आहे, बेंट, आस, वॉज, वोकअप, वॉज, ले, अंडरस्टूड हे आहे फायनाईट वर्ब. फायनाईट वर्ब म्हणजे काय त्याच्यावरती सेपरेट व्हिडिओ बनले ती तुम्ही बघू शकता. सो कन्स्ट्रक्शन्स ऑफ सेंटेन्स वर्ब इथे आपण बघितलं. नेक्स्ट आणखीन दिलं आहे फाइंड आउट द सिम्पल सेंटेन्स कोणकोणते गेले. सिम्पल सेंटेन्स म्हणजे जे एकच वाक्य असतं, सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट. जसं लॉंग लॉंग ॲगो देर वेर मेनी ट्रीज इन द बिगेस्ट, देर वेर सब्जेक्ट वर्ब आणि शेवटी फुल स्टॉप. कंपाऊंड सेंटेन्समध्ये दोन वाक्ये जोडलेली असतात. सिम्पलमध्ये एकच वाक्य असते, कंपाऊंडमध्ये दोन, अँड, बट, ऑर या प्रकारे. इथे बघा, द पाईन ट्री वॉज व्हेरी टॉल, सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट आणि एकच वाक्य आहे. द पाईन ट्री कुड टॉक, हा वर्ब आहे, सब्जेक्ट ऑब्जेक्ट. या प्रकारे हे सिम्पल प्रेझेंटची हे सिम्पल सेंटेन्सची हे काय आहेत एक्झाम्पल्स आहेत. सेकंड आहे ते कंपाऊंड सेंटेन्स. दोन सेंटेन्स कनेक्टेड असतात, छोटे छोटे दोन वाक्य जोडलेले असतात. कोणकोणत्या शब्दाने, अँड, बट, ऑरने. लॉंग लॉंग ॲगो इन अ बिग फॉरेस्ट देर वेर मेनी ट्रीज अँड, आणि अमॉंग द क्लस्टर ऑफ ट्रीज देर वॉज अ व्हेरी टॉल म्हणजे दोन वाक्य, फुल स्टॉपपर्यंत एक वाक्य, पण एकाच वाक्यामध्ये दोन छोटे छोटे वाक्य अँडने जोडलेलं आहे म्हणून हे कंपाऊंड सेंटेन्स. इट वॉज अ क्लस्टर, इथे पण वाक्य बघा कोणत्या शब्दाने जोडलेलं आहे, अँड, शेवटी फुल स्टॉप. द लिटल गर्ल व्हेरी फ्लावर्स फॉर गॅदरिंग फॉर गार्लँड फॉर गॉडेस दुर्गा, हुमनी आणि इथे पुढे बट, बटने जोडलेलं आहे. अँड, बट, ऑर ह्या तीन शब्दाने जी वाक्य जोडलेले असतात दोन वाक्य दॅट इज कंपाऊंड सेंटेन्स. कॉम्प्लेक्स सेंटेन्स जी आहे दोन किंवा दोनपेक्षा जास्त वाक्य कनेक्ट झालेले असतात. मग अँड, बट त्याच्यामध्ये ॲज, इफ, अनलेस, हुम, व्हॉट ह्या शब्दांचा यूज केला. वन डे लेट इव्हिनिंग द पाईन ट्री सॉ स्किनी गर्ल अप्रोचिंग हिम अँड इट कुड सी हर ओनली बिकॉज, बघा बिकॉज आणि इट्स हाईट. बिकॉज म्हणजे दोन वाक्य कंपाऊंड पण आणि कॉम्प्लेक्स होण्यासाठी आणखीन एक वाक्य बिकॉजने जॉईन झाले म्हणजे कॉम्प्लेक्स सेंटेन्स. अशा प्रकारे तुम्ही रीडिंग करू शकता. ठीक आहे, आता आपल्याला वेळ कमी आहे. द गर्ल हुने जोडलेलं वाक्य आहे. द पाईन ट्री अंडरस्टँड व्हॉटने जोडलेलं वाक्य आहे. द पाईन ट्री सेड टू द लिटल गर्ल दॅटनी
दॅट, हू, दॅट, इफ, अनलेस, ॲज, बिकॉज, इफ या शब्दाने जे जोडलेली वाक्य असतात दोन किंवा दोनपेक्षा जास्त, ते कॉम्प्लेक्स टाईप्स ऑफ सेंटेन्स असतात. ठीक आहे. नेक्स्ट पॅरेग्राफ याच्यामध्ये दिलेला आहे, टीचर एक्सप्लेन द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी विथ द हेल्प ऑफ द पॉईंट्स. आता मी फक्त रीडिंग करून दाखवतो, एक्सप्लेन करत नाही, आणि त्याचे आपण डायरेक्ट क्वेश्चन पुढे बघणार आहोत. पॅरेग्राफ बघूया. वन मॉर्निंग देर वॉज अ लाऊड नॉक ॲट डीन स्विफ्ट्स डोर. डीन स्विफ्ट हे रायटर आहे, जनार्दन स्विफ्ट म्हणून एक रायटर आहे, मी ते नाव आठवल्यानंतर तुम्हाला सांगेल. त्याला डेन स्विफ्ट असं म्हटलं आहे. द सर्वंट ओपन इट. अ मॅन हँडेड हर अ फाईन डक अँड सेड, हेअर इज द प्रेझेंट फॉर डीन. आता हे तुम्ही शांतपणे पॅसेज रीड करा, आता वेळ खूप जास्त झालेला आहे. डायरेक्ट याच्यावरती प्रश्न आणि उत्तर दिले ते आपण डायरेक्ट बघूया. त्याच्यामधले फक्त आपल्याला काय बघायचं की वाक्य किती वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात ते इथे आपण शिकत आहोत. ठीक आहे. हा पॅसेज तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून रीड करू शकता, किंवा याची मी लिंक PDF क्वेश्चन आन्सर्सची तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिसेल, ते ओपन करून तुम्ही बघू शकता. आता या पॅसेजवरती प्रश्न काय आहेत बघा. फाइंड द असर्टिव्ह सेंटेन्स. सेंटेन्स फक्त आपण बघतो, स्टोरी काय आहे ते बघत नाही. असर्टिव्ह सेंटेन्स म्हणजे काय, सिम्पल सेंटेन्स. सिम्पल सेंटेन्स म्हणजे ज्याच्यामध्ये एकच वाक्य असं, सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट. त्याला आपण सिम्पल किंवा होकारार्थी वाक्य म्हणू शकतो. द डीन टूक द रॅबिट अँड वेंट आउट. म्हणजे असं वाक्य जे प्रश्नार्थक नाही आहे, एक्सक्लेमेटरी नाही आहे, आणि सिम्पल सेंटेन्स आहे, दॅट इज असर्टिव्ह सेंटेन्स. विधानार्थी वाक्य मराठीमध्ये म्हटलं तर द डीन टूक द रॅबिट अँड वेंट आउट, आणि लास्टला फुल स्टॉप आहे. आय विल गो टू द डोर सेड द डीन. या वाक्याचं इनडायरेक्ट स्पीचमध्ये चेंज करायचे. हे ग्रामरचे सगळे पॉईंट्स आहेत. आता डायरेक्ट इनडायरेक्टचं वाक्य कशी बनवलं त्याच्यात सेपरेट व्हिडिओ बनवलं आहे, कारण हे डायरेक्ट एक्सप्लेन करायचं म्हटलं की एक अर्धा तास जाईल. ठीक आहे. डीन सेड, आता दिलेलं वाक्य पास्टमध्ये करायचं. सिम्पल सेंटेन्स आहे, असर्टिव्ह आहे म्हणून दॅटने करेक्ट करायचं, आणि हे इनडायरेक्टमध्ये करायचं. आय हा डीनसाठी आलेला आहे म्हणून ही, आणि विलचा वूड, दॅट ही वूड गो टू द डोर, आणि अवतरण चिन्ह वगैरे जे आहे ते कॉमर्स ते काढून टाकायचे. अंडरलाईन द सबऑर्डिनेट क्लॉज. आता सांगितल्याप्रमाणे सबऑर्डिनेट क्लॉज अंडरलाईन करा. व्हॉट, हू, विच या शब्दाने जोडले. द मॅन वॉज ऑलवेज व्हेरी पोलाईट वेन ही. आता वेन पासून जे पुढे आहे ते सबऑर्डिनेट क्लॉज. राईट अ सेंटेन्स विच हॅज पॅसिव्ह व्हॉइस. म्हणजे ॲक्टिव्ह व्हॉइस, पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे माहिती आहे तुम्हाला. पॅसिव्ह व्हॉइसचं वाक्य कोणतं गेलेलं आहे पॅरेग्राफमध्ये ते लिहा. द डोर वॉज ओपन बाय द मॅन. तो दरवाजा त्या माणसाकडून उघडला गेला. या प्रकारे. द सर्वंट ओपन इट. मेक इट निगेटिव्ह सेंटेन्स. अर्थ न बदलता ते वाक्य निगेटिव्हमध्ये कर. जसं आय एम हॅपी. निगेटिव्ह आय एम नॉट सॅड. मी आनंदी आहे म्हणजे मी दुःखी नाही. या प्रकारे. द सर्वंट ओपन इट. सर्वंटने ते उघडलं. द सर्वंट डिडंट क्लोज इट. सर्वंटने ते बंद केले नव्हते. या अर्थाने म्हणजे अर्थ न बदलता अफर्मेटिव्हचं निगेटिव्ह किंवा निगेटिव्हचं अफर्मेटिव्ह असं म्हणू शकतो. सो या प्रकारे हे सेंटेन्स त्या पॅरेग्राफमधून कोणते गेले त्याच्यावरती ही ॲक्टिव्हिटीज होती जी सोडून दिलेली आहे. तुम्हाला प्रॅक्टिससाठी काही ॲक्टिव्हिटी तुम्ही घरी करू शकता. टीचर गिव्ह सम पॅसेज. तुम्हाला काय टीचर काय पॅसेज देतील टू अंडरस्टँड न्यू कन्स्ट्रक्शन थ्रू द रीडिंग. आणि रीडिंग करून प्रत्येक वाक्यामध्ये काय आहे म्हणजे प्रत्येक वाक्याचं ॲनालाइज करायचं, सूक्ष्म जाणून घ्यायचं की कोणत्या टाईपचं सेंटेन्स आहे, निगेटिव्ह म्हणजे ग्रॅमॅटिकली. ओके. लर्नर्स हॅव टू आयडेंटिफाय द डिफरंट टाईप्स ऑफ कन्स्ट्रक्शन थ्रू द रीडिंग. ते रीडिंग करून लर्नर्स तुम्ही विद्यार्थी त्याच्यामध्ये वेगवेगळे कन्स्ट्रक्शन जाणून घ्या. म्हणजे पूर्णपणे हा ग्रॅमॅटिकल भाग येतो. आणखीन दिलं फाइंड सिम्पल कॉम्प्लेक्स कंपाऊंड सेंटेन्स फ्रॉम द कोर्स ऑफ बुक. तुमची टेक्स्ट बुक आहे त्याच्यामध्ये कोणकोणते सिम्पल सेंटेन्स, कंपाऊंड सेंटेन्स हे वेगळी काढू शकता प्रत्येक लेसन वाईजचे. मेक ए लिस्ट ऑफ इन्फिनिटिव्ह फ्रॉम द कोर्स बुक. प्रत्येक धड्यामध्ये इन्फिनिटिव्ज काढा. टू गो, टू राईट, टू प्ले या प्रकारचे. सो या प्रकारच्या ॲक्टिव्हिटी तुम्हाला एक्स्ट्रा होमवर्कसाठी दिलेल्या आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा ब्रिज कोर्सची ॲक्टिव्हिटी ते फिनिश होते. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल लाईक आणि शेअर करायला विसरू नका. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट डेची ॲक्टिव्हिटी आपण डिस्कस करणार आहोत. याची PDF लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. ती ओपन करून ते तुम्ही चेकआउट करू शकता. विश यू गुड डे. टेक केअर. थँक्यू व्हेरी मच.